नायगाव तालुक्यातील गडगा येथे मुरुम माफियांचा धुडगूस पथक नावालाच माफियांना मोकळे रान. न्यू पृथ्वी विश्व लाईव्हमध्ये आपले स्वागत. मी आहे प्रतिज्ञा गायतोंडे. पाहूया नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ जाधव यांच्याकडून गौण खनिजवर नायगाव तालुक्यातील रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात गडगा येथे गौण खनिजांच्या नावाखाली सुरू असलेली मुरुम लूट ही आता व्यवस्थात्मक गुन्हा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुरुम उत्खननाच्या नावाखाली अख्खी माळराने पोखरली जात असताना माफियांचा उच्छाद सुरू असताना महसूल प्रशासन मात्र जाणूनबुजून डोळेझाक करत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नायगाव तालुक्यातील गडगा येथे माळरानातून नाममात्र रॉयल्टीच्या आधारे शासनाच्या मालकीच्या गौण खनिजांची खुलेआम चोरी सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत परवानगी दाखवून प्रत्यक्षात नियमांना केराची टोपली दाखवली जात असून संपूर्ण डोंगरमाळराने खोल खड्ड्यांनी विदीर्ण झाली आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यातील पाणीटंचाई व भूधसरणीचा धोका निर्माण झाला आहे. रात्रंदिवस व भर दिवसा माफिया राज. नायगाव तालुक्यातील ज्या प्रशासन पथकांकडून कारवाईची अपेक्षा आहे तीच पथके नावालाच असल्याची चर्चा उघडपणे नागरिकांतून सुरू आहे. कारवाई शून्य, गुन्हे नोंद नाहीत आणि महसूलचा कोट्यवधींचा बुडवडा मात्र सुरूच आहे. परिणामी माफियांना मोकळे रान मिळाले असून सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने लक्ष घालून स्वतंत्र चौकशी करावी व दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी नायगाव व गडगा येथील नागरिकांतून होत आहे. अन्यथा हा संताप उद्रेकाच्या दिशेने जात असल्याचा इशाराही दिला जात आहे. अर्थपूर्ण शांतता की व्यवस्थेची भागीदारी. गडगा येथे शासनाकडून नाममात्र 100 ब्रासची रॉयल्टी मंजूर असलेल्या गटाच्या आडून मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास मुरुम चिटकून असणाऱ्या गायरान सार्वजनिक जमिनीतील बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर बेकायदेशीर प्रकार सामोरे आला आहे. रॉयल्टी केवळ 0.81 आर ठराविक क्षेत्रासाठी असताना प्रत्यक्षात मात्र गायरान जमिनीत उत्खनन करून टिप्परच्या साह्याने मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे. या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात महसूल यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अवैध मुरुम रोखण्यासाठी शासनाने पथके नियुक्त केली असली तरी ही पथके मुरुम माफियांना मॅनेज असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे पथक आहे पण कारवाई नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.